हॅलो गाईज, वेलकम टू ईबीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी जो एक्झाम झाला त्या एक्झाम संदर्भात रिसेंटली पुणे युनिव्हर्सिटीने एक ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेले आहे. ते नोटिफिकेशन, ते अपडेट आजच्या लेसनमध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. कारण त्या अपडेटमध्ये त्यांनी मराठा रिझर्वेशन या पॉईंटला फोकस केलेले आहे. आणि हा जर पॉईंट त्यांनी रिझल्टवर ॲप्लाय केला तर युनिव्हर्सिटीसमोर कुठला इश्यू निर्माण होऊ शकतो ते देखील आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत. आजचं लेसन या चारही कॅटेगरींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरू शकतं. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे कंप्लीट करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांना असा मेल आला असेल. ठीक आहे, हा एक मेलचा स्क्रीनशॉट आहे. हा मेल ऑफिशियली पुणे युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना पर्सनली पाठवलेला आहे. कुठल्या विद्यार्थ्यांना? जे ओपन कॅटेगरीचे असतील किंवा जे विद्यार्थी ओपन EWS कॅटेगरीचे असतील त्या विद्यार्थ्यांना हा मेल त्यांनी पाठवलेला आहे. या मेलमध्ये काय म्हणले ते प्रॉपरली समजून घ्या, कारण अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कन्फ्युजन आहे. मला अनेक विद्यार्थी मेसेजमार्फत, कॉलमार्फत अनेक त्यांचे डाऊट विचारत आहेत, म्हणून सर्वांचे डाऊट मी ॲट वन टाईम या ठिकाणी क्लिअर करतोय. ठीक आहे, तरी पहा या ठिकाणी म्हणलंय ओपन अँड EWS म्हणजे इन शॉर्ट फक्त ओपन आणि EWS या दोन कॅटेगरी संदर्भात हे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. अदर कॅटेगरींनी हे अपडेट पाहण्याची गरज नाही आहे. पुढे काय पहा, कॅटेगरी कॅन्डिडेट अपेअर फॉर सेट एक्झामिनेशन कंडक्टेड ऑन 7 एप्रिल 2024 म्हणजे 7 एप्रिल 2024ला एक्झाम झाला. त्या एक्झाम संदर्भात हे अपडेट आहे. म्हणजे पहा, अँड हुज कॅटेगरी हॅज बीन चेंज ॲज SEBC ॲज पर महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ॲक्ट 2024 डेट 26 February 2024 have to fill up option from available on ही वेबसाईट आहे पुणे युनिव्हर्सिटी फ्रॉम 19 July 2024 to 25 July 2024 अप टू 6 PM. ठीक आहे, आणि हे ऑप्शन आहे ऑप्शन फ्रॉम SEBC कॅन्डिडेट. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट या मेलचा अर्थ काय होतो, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना कॅटेगरी ओपन निवडली होती किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ओपन EWS ही कॅटेगरी निवडली होती त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ओपन ही कॅटेगरी निवडली होती पण त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जो ॲक्ट आहे 2024चा, ठीक आहे, ESBCचा, तर त्या ॲक्टनुसार जर रिझर्वेशन भेटलं असेल किंवा रिझर्वेशनसाठी ते पात्र असतील तर त्या विद्यार्थ्यांनी SEBC ही कॅटेगरी निवडायची आहे. ही कॅटेगरी वेगळी तिकडे काहीच नाही, मराठा विद्यार्थ्यांसाठीच ही कॅटेगरी त्यांनी स्पेशली अनाऊन्स केलेली आहे. सिम्पल. तर आता रिपीट करतो ओव्हरऑल काय सांगायचं आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरी निवडली असेल, ठीक आहे, कुठलंही आरक्षण असेल पण मराठा असताल तर मराठाच्या विद्यार्थ्यांनी एक तर ओपन कॅटेगरी निवडली असेल किंवा ओपन EWS ही कॅटेगरी निवडली असेल, बरोबर ना. एक तर ओपन निवडलं असेल किंवा ओपन EWS ह्या दोन कॅटेगरी मराठाच्या विद्यार्थ्यांनी निवडल्या असतील. आता ह्या दोन कॅटेगरी ज्यांनी निवडल्यात त्यांना जर आरक्षणाचा फायदा होत असेल, म्हणजे आरक्षण जे लागू होणार आहे किंवा होतंय त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल, फायदा होतोय का नाही हे तुम्हाला कसं कळेल, तर तुम्हाला SEBC सर्टिफिकेट मिळतंय का नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. जर SEBC सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जे डॉक्युमेंट अवेलेबल लागतात ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील आणि इन फ्युचर म्हणतोय मी, आत्ता लगेचच नाही, इन फ्युचर तुम्हाला असं वाटत असेल की याचं सर्टिफिकेट आपण 6 महिन्यांनी 1 वर्षांनी काढू शकतो, जर तुम्हाला असं खात्री असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून SEBC कॅटेगरीमध्ये येऊ शकता. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी ओपन EWS कॅटेगरी निवडलेले पण आत्ता महाराष्ट्रामध्ये EWSचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जात नाही आहे,
ठीक आहे. पण त्या विद्यार्थ्यांना वाटलं की आपण ओपन EWS निवडले होते, पण SEBCचं सर्टिफिकेट आपल्याला भेटतंय, तर ते विद्यार्थी देखील ओपन EWS वरून स्विच होऊन SEBC या कॅटेगरीकडे जाऊ शकतात. ठीक आहे. आता इन केस काही विद्यार्थी असे असतील त्यांच्याकडे ओपन EWSचं सर्टिफिकेट आत्ताच असेल, ठीक आहे, कारण एकच वर्ष हे व्हॅलिड असतं, दुसऱ्या वर्षी ते व्हॅलिड राहत नाही. जर तुमच्याकडे आत्ता रिसेंटली सर्टिफिकेट काढलेलं असेल तर डोंट वरी, तुम्ही ओपन EWS कॅटेगरी ठेवू शकता. आणि इन केस जरी या कॅटेगरीचा काही इश्यू झाला तर ते तुम्हाला कन्वर्ट करतील SEBC मध्ये. ठीक आहे. आणि जरी त्यांनी कन्वर्ट नाही केलं तर तुम्ही ओपन EWS मधून क्वालिफाय झालेला असाल तर तुम्हाला ते व्हॅलिड असेल. समजलं? म्हणजे शॉर्ट आणि सिम्पलमध्ये सांगायचं झालं की जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ओपनमध्ये मराठा, ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये जे मराठा विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आता दोन ऑप्शन आहेत, एक तर EWS आणि दुसरं SEBC. ठीक आहे. तर या दोघांपैकी जे सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल होत आहे, जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आत्ता असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला भेटू शकतं, ती कॅटेगरी तुम्ही चॉईस करा. ओपन EWS असेल आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल होत असेल तर हीच राहून द्या. आणि इन केस तुम्हाला असं वाटतंय की ओपन EWSचं सर्टिफिकेट आत्ता निघत नाही आहे, त्याला प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही स्विच होऊ शकता SEBCकडे. सिम्पल. आय होप मिनिंग काय ते कळालं असेल. आता प्रश्न राहिला दोघांचं मेरिट कसं लागेल. तर या ठिकाणी कदाचित EWS कॅन्सल होऊन फक्त SEBC राहू शकते, पण तुमचं कन्व्हर्जन हे ॲटोमॅटिकली होऊ शकतं. ठीक आहे. तसं झालं तर, आणि दोन्ही कॅटेगरी जर त्यांनी अलाउड केल्या तर मेरिटवर जास्त काही परिणाम होणार नाही. पण या ठिकाणी त्यांनी क्लिअर म्हणले पहा, ओपन अँड EWS, म्हणजे थोडक्यामध्ये मराठा कॅटेगरीचे जे ओपन EWSचे विद्यार्थी आहेत त्यांनी SEBC घ्यायला हरकत नाही आहे, कारण याचं सर्टिफिकेट आत्ता निघत आहे. तुम्ही सेतू कार्यालयाला भेट द्या, त्यांना विचारा तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागतात. त्या सेतू कार्यालयावाल्यांना जे डॉक्युमेंट लागतील ते तुमच्याकडे असतील तर SEBC घेऊन टाका. तुम्हाला आत्ता कुठेही सर्टिफिकेट लागत नाही आहे. लक्षात घ्या, सर्टिफिकेट कधी लागेल, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला जाताल त्यावेळेस ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रेझेंट करावं लागू शकतं. काही वेळेस त्या ठिकाणी पण लागत नाही. म्हणजे जे विद्यार्थी आहेत काही 10-10, 20-20 वर्ष जॉब करतात नॉन ग्रँडला, ठीक आहे, ॲज अ क्वालिफाय कॅन्डिडेट म्हणून, पण सर्टिफिकेट त्यांना कधी लागत नाही. कधी लागतं, ज्यावेळेस तुमची ग्रँटेबलला अपॉइंटमेंट व्हायची असते त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट लागू शकतं, कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. जास्त काही त्याचा इश्यू येत नाही. इश्यू होईल तर कधी होईल, ज्यावेळेस तुम्हाला ग्रँटेबलला ऑपॉर्च्युनिटी असेल त्यावेळेस. ठीक आहे. ग्रँटेबल म्हणजे ऑन गव्हर्नमेंट रोलमध्ये भेटेल तुम्हाला ते, त्यावेळेस ते सर्टिफिकेट तुम्हाला लागू शकतं. म्हणजे आत्ता काय अर्जन्सीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लागत नाही आहे, त्याचा कुठला कोडही लागत नाही आहे. फक्त तुम्हाला एवढं शुअर व्हायचं आहे की इन फ्युचर जर आपण सर्टिफिकेट काढायला गेलो तर निघू शकतं का नाही. एवढं जर तुम्ही शुअर असाल तर SEBC ही कॅटेगरी तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे. आता हा प्रश्न राहिला रिझर्वेशन अप्लाय झाला तर. जर रिझर्वेशन अप्लाय झालं नाही तर हा डाटाच युनिव्हर्सिटी वापरणार नाही. जो पहिला रिझल्ट रेडी आहे ना तोच रिझल्ट ते अनाऊन्स करतील, कारण गव्हर्नमेंटने आणखी क्लिअर कट इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे की रिझर्वेशन अप्लाय करायचं का नाही. या संदर्भात युनिव्हर्सिटीने फक्त पावलं उचललेत. गव्हर्नमेंटने कुठलाही त्याबद्दल फीडबॅक आणखी प्रोव्हाइड केलेला नाही आहे. ठीक आहे. तर आय होप हा जो डाऊट आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्लिअर झाला असेल. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल आले, मेसेज आले की सर आम्ही ओपन EWSने फॉर्म भरलेला आहे, मग आम्ही SEBC घेऊ की नको. ठीक आहे. तर सर्टिफिकेट अवेलेबल होत असेल SEBCचं तर घेऊन टाका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. मेरिटवर जास्त काही परिणाम होणार नाही. आता प्रश्न राहिला अदर कॅटेगरींचा. मी हे मागच्या लेसनमध्ये पण सांगितलं होतं, ओपन EWS असो किंवा ओपन SEBC असो, दुसऱ्या कॅटेगरीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही आहे. ते दुसऱ्या कॅटेगरीचं आरक्षण यांना देत नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून तुम्ही असं विचारही करू नका की आपलं मेरिट वाढेल, काही फरक पडणार नाही. फरक पडलाच तर फक्त ओपन कॅटेगरीचे जे प्युअर ओपन आहे त्या विद्यार्थ्यांना थोडाफार फरक पडू शकतो. तोही 1 ते मॅक्झिमम 2% फरक पडू शकतो. त्यावरती कुठल्याही कॅटेगरीला काही फरक पडणार नाही, हे मी ऑलरेडी सांगितलं आहे. ठीक आहे. आता एक नवीन जो इश्यू निर्माण होऊ शकतो तो म्हणजे काय, तो समजून घ्या. आता हे पहा, जे विद्यार्थी ओपन आहेत, प्युअर ओपन, मराठा ओपन म्हणतोय मी, ठीक आहे, आणि त्यांना SEBCचं सर्टिफिकेट भेटते थोडक्यामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे प्युअर ओपनमधून त्यांनी फॉर्म भरला होता, पण आता SEBCला ते अप्लाय करतायत. सर्टिफिकेट भेटते त्यांना, कळालं, ते अप्लाय करतायत. तर त्यांनी अप्लाय केलं आणि जर SEBCमधून त्यांचा रिझल्ट भेटत असेल त्यांना, ओपनमधून नाही, SEBCमधून जर त्यांना त्यांचा रिझल्ट भेटत असेल तर इम्पॅक्ट हा
यावर देखील होणार आहे. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सिटींनी फी ही वेगवेगळी ठेवलेली होती. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी होती 800 रुपये. ऑदर सर्व कॅटेगरी, त्यामध्ये EWS असेल किंवा ऑदर कुठलीही कॅटेगरी असेल, ठीक आहे, त्या सर्व कॅटेगरींना 650 रुपये फी होती. आता काही विद्यार्थी आहेत पहा जे मराठा कॅटेगरीचे आहेत, त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला होता, पण आता नवीन ऑप्शननुसार ते SEBC ही कॅटेगरी निवडत आहेत याच्या बिहाफ, बरोबर. तर त्यांची फी किती असेल हवी? 650. पण युनिव्हर्सिटीने घेतलेली किती आहे? 800 रुपये. मग हा जो गॅप आहे फीचा, हा गॅप कशा प्रकारे भरून काढू शकतात ते देखील इश्यू होऊ शकतो. कारण एका विद्यार्थ्यामागं 150 रुपयाचा गॅप होतो आणि हा 150 रुपयाचा गॅप लाखो विद्यार्थ्यांमागं जर कॅल्क्युलेट केला तर खूप मोठी फिगर ही होऊ शकते. ठीक आहे, मग हा गॅप जो आहे तो पण निर्माण होऊ शकतो. अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचे इश्यू निर्माण होऊ शकतात जर आत्ता त्यांनी कॅटेगरी चेंज केली तर. कारण फॉर्म भरताना ॲज पर कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि आता जर कॅटेगरी चेंज करत असतील तर डेफिनेटली ओपन कॅटेगरीमधील मराठाचे विद्यार्थी आहेत त्यांचा डेफिनेटली फायदा होईल. कारण त्यांना रिझर्वेशन भेटेल आणि त्यानुसार त्यांना त्यांचा रिझल्ट भेटेल. ठीक आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या पॉईंटने युनिव्हर्सिटीवर काही इश्यू होऊ शकतात. ठीक आहे, जे तुमच्या समोर आहे हे युनिव्हर्सिटीचंच प्रॉस्पेक्ट आहे. त्या प्रॉस्पेक्टनुसारच त्यांनी जे फी स्ट्रक्चर दिलं आहे ते फी स्ट्रक्चरच मी तुम्हाला प्रेझेंट केलं आहे. ठीक आहे, ओपनमध्ये जर SEBC झालं तर त्यांची फी बदलते, पुन्हा तो इश्यू होऊ शकतो. ठीक आहे, बाकी याबद्दल युनिव्हर्सिटी कुठली ॲक्शन घेईल ते आपण नंतर पाहूयाच. म्हणजे एक तर याचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल नेमकं फीचं काय करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ते देखील तुम्हाला कळायला पाहिजे. आपण फी जास्त भरलेली आपलं कॅटेगरीमध्ये येतं आहे, मग याचं काय होऊ शकतं ती युनिव्हर्सिटीला नोटीसमधनं विद्यार्थ्यांना कळावं लागू शकते. ठीक आहे, तर असे बरेच इश्यू आहेत ते निर्माण होऊ शकतात. आणि आणखी एक पॉईंट सांगाल, तुमचं SEBCमध्ये कन्व्हर्जन होतं आहे का नाही, तुम्ही पात्र आहात का नाही, त्यासाठी हा GR महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे तो GR पूर्णपणे वाचून जा, प्रॉपर पहा, यानुसार आपण पात्र होतोय का नाही ते सगळं या ठिकाणी पहा. ठीक आहे, या GRमध्ये सर्व टर्म्स अँड कंडिशन त्यांनी नमूद केलेले आहेत. आणि जर GR वाचायचं नसेल, ठीक आहे, तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, सेतू कार्यालय असतं पहा लोकल आपल्या ठिकाणी, किंवा तहसील कार्यालय असेल, कुठलंही कार्यालय असेल एखादं गव्हर्नमेंटचं ज्या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे इश्यू होतात, तर त्या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता की मला SEBCमध्ये जायचं आहे, ओपन कॅटेगरी आहे, त्यासाठी मला कुठले डॉक्युमेंट लागतील. ठीक आहे, मग त्यानुसार तुम्ही पहा आपल्याला डॉक्युमेंटनुसार सर्टिफिकेट इश्यू होतं आहे का नाही आणि त्यानुसार मग तुम्ही कॅटेगरी चेंज करा. 25 तारखेपर्यंत त्यांनी अलॉट केलेलं आहे, तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. ठीक आहे फ्रेंड, तर आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. आणखी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. अनेक विद्यार्थी मला याबद्दल विचारत होते की सर आमचं ओपन EWS आहे, मग आम्ही SEBC घ्यायचं का नाही. ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील SEBC घ्या जर सर्टिफिकेट इश्यू होत असेल तर. सिंपल. ठीक आहे, आता आणखी एक छोटासा पॉईंट होता तो देखील सांगतो. अनेक विद्यार्थी असे आहेत जे ओपन कॅटेगरीचे आहेत पण ते OBCसाठी पात्र आहेत. ठीक आहे, कुणबी वगैरे त्यांची नोंद वगैरे भेटली असेल त्यानुसार ते OBCसाठी पात्र असतील, असे देखील काही विद्यार्थी असतील. तर त्या विद्यार्थ्यांचा मला प्रश्न होता की आम्ही ओपनमध्ये आहे, आम्हाला OBC घेता येईल का? आत्ता नाही, पुढच्या एक्झामला घेता येईल, आत्ता घेता येणार नाही. आत्ता फक्त ओपन EWS या विद्यार्थ्यांना SEBC निवडण्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. OBCमध्ये तुम्हाला जाता येऊ शकत नाही. ठीक आहे, पुढच्या एक्झामला तुम्ही काय करायचं ते करू शकता, पण आत्ता तुम्हाला हा चान्स नाही आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं नोंद वगैरे कुणबी वगैरे ती आत्ता भेटली असेल, काही रिलेटिव्ह असतील ते कुणबीमध्ये गेले ते कळायला असेल, मग त्यानुसार त्यांची कुणबी नोंद वगैरे भेटत असेल त्यानुसार ते जातही असतील OBCमध्ये, पण हे आत्ता नाही, पुढच्या एक्झामला तुम्ही हा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.